गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नेत्रोदस्पर्शनं च डोळ्याला पाणी हात जोडा सगळ्यांनी ओम रायोगम यमदग्ने कश्यपश्यरायोगम तन्नो अस्ते रायोगम गुरुना पाणी थोडा गुरुम महाविष्णुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः डाव्या साईडला ठेवा आचमनीयम् ओम केशवाय नमः स्वाहा ओम नारायण नमः स्वाहा ओम माधवाय नमः स्वाहा ओम गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकराय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अशोकाय नमः नारायणाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमः परत एकदा आचमन्यं गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः नारायणाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय श्री गुरुना पाणी थोडा गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः प्राणायामे दोन्ही बोटं हे घ्या दोन्ही बोटं भिजवा अंगठा आणि दोन्ही बोटं ओम महामंत्रस्य परब्रह्मके परमात्मा देवता देवी गायन्त्यन्तः सप्तानां व्याहृतीनां विश्वामित्र जमदग्नि भरद्वाज गौतम ऋषयाः राग्नि वायु सूर्य बृहस्पति वरुणेन्द्र विश्वदेवताः गायत्री दृष्टवजगति छन्दांसि तस्य विदुरस्य विश्वपितृषि सविता देवतः गायत्री छन्दः तथा च आपो ज्योतिरसमृतं प्रजापतिः ब्रह्माग्नमाय सूर्यदेवतां यजुच्छन्दः सर्वेषां प्राणायामे विनियोगः ओम ओम महा ओम जपहं सत्यं ओम सत्यं परत एकदा ओम परत असं 3 वेळा प्राणायाम करायचा तस्यं दोन पाणी थोडा गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हातामध्ये पाणी घ्या आपल्या अंगाभोवती फिरवा ओम आप अवपवित्रो पवित्रो वा सर्वागस्तगतो या यस्मै पुण्यकाक्षं सभायद्यन्तरसुखी गुरुना पाणी थोडा गुरुब्रह्मा गुरुविष्णुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हातामध्ये पाणी घ्या संकल्पासाठी संकल्प हां म्हणा मम पाप दुरित क्षय द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थं प्रातःसंध्या अहम उपशिष्यसे पाणी सोडून द्या गुरुद्वारा हात द्वा परत गुरुब्रह्मा विष्णुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आता पळीमध्ये पाणी घ्यायचं आहे पळीमध्ये पाणी घ्या सोडून टाका पाणी परत पाणी घ्यायचं नवीन आणि रिंग फिंगर ह्या फिंगरनी आपल्याला स्वतःला अभिषेक करून घ्यायचा आहे म्हणून हे घ्यायचं हे हो हां सुरू करू अभिषेकम ओम भूक पुनादु ओम वा पुनादु ओम स्वाहा पुनादु ओम महा पुनादु ओम जनाः पुनादु ओम तमः पुनादु ओम सत्यम पुनादु ओम घम भक् पुनादु पाणी टाकून द्या परत एकदा पाणी घ्या परत अभिषेक
ओम भूपुनादो ओम भुवापुनादो ओम स्वाहापुनादो ओम महापुनादो ओम जनापुनादो ओम नमःपुनादो ओम सत्यम पुनादो ओम खम्मपुनादो परत एकदा आज तिसऱ्यांदा करा परत ओम भूपुनादो ओम भुवापुनादो ओम स्वाहापुनादो ओम महापुनादो ओम जनःपुनादो ओम तपःपुनादो ओम सत्यम पुनादो ओम खम्मपुनादो पाणी सर्व सोडून घ्या 2 वेळा पाणी सोडा गुरु ब्रह्मा गुरु विष्णुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हातामध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी घेऊन ठेवा हातामध्ये हे पाणी आपल्याला प्यायचं आहे त्याला आंबुप्राशन असं म्हणतात हां हातामध्ये पाणी घेऊन ठेवा सगळ्यांनी ओम सूर्यस्य वेदस्य नारायणशी सूर्यदेवतानुष्वन्दः अम्बुप्राशने विनियोगः ओम सूर्यस्य मञ्जुश्च मनुपदे च कृतेभ्यो पापेभ्यो रक्षन्तः यद्राता पापगागं मनसा वाचा हस्ताभ्यां पद्मामुदरेण शिष्णं रात्रिर्वृतं यञ्चितिदेत्रं मयि इदममृतयोनो सूर्यज्योतिषों स्वाहा पाणी पिऊन टाका परत 2 वेळा पाणी सोडून द्या गुरु ब्रह्मा गुरु विष्णुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आता मार्जनम हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते झाल्यानंतर आपल्या अंगावर शिंपडायचं आहे आणि हात सोडून परत स्वस्थ बसायचे फक्त हातामध्ये पाणी घेऊन ठेवा मार्जनम ओम आपोहिष्ट सिंधुपरिषि आपोदेवता गायछन्दः मार्जने विनियोगः ओम आपोहिष्टमयो भुवस्थान उरजे दधातन महीरणाय चक्षसे यो आशिवतममृतस्तस्य भाजयते नः उशतीरिव मातरः तस्मा अरङ्गमाओ चक्षसयाजिनद आपो जनयथा च नः अंगावर पाणी शिंपडा हातावर पाणी शिंपडून हात स्वच्छ करा परत 2 वेळा पाणी सोडा गुरु ब्रह्मा गुरु विष्णुदेव महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरवे नमः परत हातामध्ये पाणी घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला प्यायचं आहे पण मंत्र म्हणल्यावर पाणी प्यायचं आहे गोकर्णाचा हात काय व्हायला पाहिजे किंकरंगडी दाबून ठेवा गोकर्णाचा हात होतोय ओम सुमित्र्या दुर्मित्र्या द्वयो प्रजापदर्षि आपदेवतानुष्वन्दः जलावग्रहणे विनियोगः ओम सुमित्र्याय आप ओकदया सन्तु दुर्मित्र्या सन्तु योष्मानं द्वेष्टि वञ्च वयं वग्नः पाणी पिऊन टाका 2 वेळा पाणी सोडा हात स्वच्छ धुवा आता पुढचा प्रोजेक्ट अघर्षमनम म्हणजे आपल्या मनातली शुद्धीकरण मनातले जे पाप विचार असेल ते परमेश्वरासाठी आपण बाहेर टाकल्यानंतर आपण परमेश्वराच्या सेवेला सादर होणार आहोत म्हणून हातामध्ये पाणी घ्या मी मंत्र म्हटल्यानंतर उच्छवास त्यात टाकायचा आहे ते झाल्यानंतर डाव्या साईडला ते पाणी आपटायचं आहे आणि परत हात स्वच्छ धुवून पुढच्या कार्याला बसायचं अघर्षमणम्मा ओम द्रुपदाधीव कोकिराजपुत्र ऋषि आपो देवता अनुष्टभचन्दः अघर्षमाणे विनियोगः ओम द्रुपदाधीव मनोजनस्मिन्नो स्नातो मलादिव उतं पवित्रेण वाचमावं शृण्वन्तु मेनदः ओम ऋतं च सत्यं चाभिधत्यपसो जायत ततो रात्रो अजायत ततो समुद्रावरणवधो संवत्सर अजायत अहोरात्राणि विद्वत विश्वतो मीशतो वधि सूर्याचन्द्रमसो धातां यथां पुरतं दिवीं च पृथिवीं च अन्तरिक्षं स्वाहा पाण्यात थोडा डाव्या साईडला हात स्वच्छ धुवा 2 वेळा पाणी सोडून द्या गुरु ब्रह्मा गुरु विष्णुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः शरीर शुद्धी झाली चित्तशुद्धी झाली आता सूर्याला अर्घ्य द्यायचे अर्घ्यामध्ये पाणी घ्या हातामध्ये डोळ्याच्या लेवलपर्यंत ठेवा नंतर आपल्याला हळूहळू मंत्र म्हटलं तर सोडायचं आहे सरळ ताट बसा अर्घ्यम ओम भुवस्वाहा सर्वे महावीर्यां परमेति प्रजापति
अग्निवायु देवता गायत्री अनुसृन्दासे तत्सवितुर्विश्वमित्रस्य पिता देवा गायचन्द्रः अर्घ्यगाने विनिर्वामना तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ब्रह्मस्वरूपिणे श्री सूर्यनारायण नमः इदम् अर्घ्यं दत्तं नमः परत एकदा घ्या पाणी असं 3 वेळा करायचं 3 वेळा ओम स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम ब्रह्मस्वरूपिणे श्री सूर्यनारायण नमः इदम् अर्घ्यं दत्तं नमः परत एकदा पाणी घ्या तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ब्रह्मस्वरूपिणे श्री सूर्यनारायण नमः इदम् अर्घ्यं दत्तं नमः आता सूर्याची उपासना आहे सगळ्यांनी सूर्याकडे हात वर करा रामशिलापाशी बरोबर राहायला पाहिजे सूर्याला नमस्कार करा हात जोडा परत सूर्याकडे हात करा आणि एकमेकांमध्ये सूर्याची उपासना आहे ऊर्ध्वबाहो सूर्यप्रदक्षिणाय सूर्योपासनां कुर्येत उद्वयतिं द्वयो प्रश्नमर्षि सूर्यदेवता वृषदन्दः चित्रं देवानामित्यं कुत्साङ्गिराजवृषदेवतः सूर्यो देवता विष्णुचन्दः तच्चक्षुरुतं दध्याङ्गवसर्णवर्षि सूर्यदेवता वृष्णिकचन्दः सूर्यपासे विनियोगः ॐ उद्वयन्ति मतं स्वपश्यन्ति उतरं देवं देवत्रा सूर्यमघं ज्योतिमुत्तमम् उदत्युज्जातवेदं दसम्पन्नतिकेतवः दृशे विश्वाय सूर्यं चित्रं देवानामगतिग्रां चक्षुरमित्रस्य वर्णाग्ने आग्राध्या वा पृथिवी अन्तरिक्षसूर्यात्मा जगतु गच्छद चक्षुरदेवहितं पुरसादकमिच्छतां पश्येम शरदा शतं जीवेद शरदः शतं शृणयाम शरदः शतं पब्रवाम शरदः शतमिति माशाम शरदः शतं भूयाद शरदं शताद हात खाली घ्या हात धुवून टाका आता एक आसन करायचं योगासन हे संधीचा प्रकार जरी नसला तरी शरीराला संपूर्ण स्वास्थ्य लाभावं म्हणून एक आसन आहे ऊर्ध्व बाहुविशाल सगळ्यांनी सूर्याक नमस्कार करा सूर्याकडे हात करा दोन्ही कानशिलापर्यंत दंड पोचले पाहिजेत सूर्याला नमस्कार अंगठी एकमेकांना मिळवा 1 मिनटं सूर्याचं ध्यान करायचं आहे 1 मिनटं म्हणजे 15 श्वास मी मोजतो तुम्ही तोपर्यंत तसंच ठेवा 1 खाली हात सरळ दोन्ही टाचा पोटामध्ये रुतल्या पाहिजे आता उजवा हात उजवीकडे डावा हात त्याच्या शेजारी उजवा हात पाठीवर गुडघा आणि कपाळ ठेवण्याचा प्रयत्न करा 10 सेकंद ही स्थिती आहे पाठीवरचा खाली आणा हात सरळ स्थिती परत हात पुढे डावा हात डावीकडे उजवा हात त्याच्या शेजारी
डावा हात पाठीवर, गुडघा आणि कपाळ मोडण्याचा प्रयत्न करा. 10 सेकंद. पाठीवर खाली, दोन्ही हात सरळ स्थिती. आता पाय बदला. उजवा पाय खाली, डावा पाय वर. झाला स्थिती. हात पुढे, डावा हात डावीकडे, उजवा हात त्याच्या शेजारी, डावा हात पाठीवर, कपाळ गुडघा टेकवण्याचा प्रयत्न करा. 10 सेकंद थांबायचं. पाठे होतात खाली, दोन्ही हात समोर. परत हात सरळ, उजवा हात उजवीकडे, डावा हात त्याच्या शेजारी, उजवा हात पाठीवर, कपाळ गुडघा टेकवण्याचा प्रयत्न करा. 10 सेकंद. हात उजवा हात खाली, दोन्ही हात समोर स्थिती. परत पाय बदला. अशा प्रकारे हे एक आवर्तन झालंय. असे कमीत कमी 11 आवर्तन करावी अशी अपेक्षा आहे. वेळेच्या अभावी आपण इथे करणार नाही. हात स्वच्छ धुवून घ्या. दोन वेळा पाणी सोडा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता गायत्रीला आवाहने हात जोडून बसा. ओम गायत्री चक्षरा बाला साक्षुसूर्णम शाक्तसुरसितं रक्तवर्णां चतुरस्रं समानासितं ऋग्वेदचकृतसंग सर्वदेव नमस्कारं ब्रह्मणीं ब्रह्मदेवतां ब्रह्मलोकनिवासिनीं आवाहयामि देवी मायान्दां सूर्यमण्डलात् आगच्छ वरदे देवी चक्षरे ब्रह्मवादिनी गायत्री छन्दं श्रीमाता ब्रह्मयो नमस्ते. ओम तेजस्वी परमेष्ठ प्रजापति आद्य देवतां जगच्छन्दा गायत्री आह्वाने विनियोगः. ओम तेजस्वी शुक्रमसि पदसि धानामसि पित्रं देवानां यत्रं दृष्टं यजमानम्. ओम तुर्यावति परमात्मा देवता गायछन्दा उपस्थाने विनियोगां गायत्रस्येकपदी द्विपदी त्रिपदी चतुष्पद्यति नहि पद्यते तुर्याय दर्शनाय पदोरस्वाय. ध्यानं मुक्तं विद्रुमहे मनीलधवलं छायैर्मुखे क्षेषणे युक्तां बिन्दुसरोजबद्धमुकुटं तत्पादवर्णात्मकं गायत्री वरदाभयाङ्कशकरः पात्रं कपालं शिरा शङ्खं चक्रमदारविन्दयुगलं हस्ते वहन्ते जनिम्. ॐ प्राणस्य परब्रह्मर्षि परमात्मा देवता गायत्री छन्दः व्याहरतीनां प्रजावदर्शि अग्निवायु सूर्यदेवतां गायत्री छन्दः सर्वपापक्षयादे गायत्री मंत्र जपे विनियोगाः. ज्याचं जन्म आहे त्याने जन्माची गाठी धरा, पाण्यात असं धरा. गायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. झालं सगळ्यांचं? हां, सुरुवात करा. ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसं ब्रह्म भुवं स्वभोमा. आता म्हणा 11 वेळा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ आपो ज्योतिरसं ब्रह्म गायत्री मंत्र म्हणताना पहिल्यांदा आणि शेवटी उच्च आणि मुख म्हणायचं आहे. ओम भूर्भुवः हे मुख आहे, ओम रसमृतमी हे उच्च आहे. म्हणून गायत्री मंत्र म्हणण्याच्या आधी मुख आणि म्हणायचं. गायत्री मंत्राचे झाला जप आपला की परत मुख आणि शेवटी म्हणून गायत्री करायची समजा. दोन वेळा पाणी सोडा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गायत्रीला बोलवलं होतं, गायत्रीचं विसर्जन केलेलं आहे. आता परत गायत्रीला आपण जाण्याची आज्ञा मागतोय. तर त्याच्या आधी हातामध्ये पाणी घ्या, अंगाभोवती ही सूर्यप्रदक्षिणा आहे. हातामध्ये पाणी घ्या. सूर्याला पण आपण आवाहन करतोय. ओम विश्वचक्षुषं मंत्रस्य विश्वकर्मा भुवन ऋषिः विश्वकर्मा देवता विष्णुचन्दः सूर्यप्रदक्षिणाविनियोगः. ओम विश्वचक्षुष विश्वतो मुख विश्वतो बाहुर्विश्वतो स्यात् सभाभ्यन्ते सपत्यन्ध्या वा पृथिवी जनं देव एकं. पाणी जोडा जोडा. आता गायत्रीला आवाहन केलं तर गायत्रीचं विसर्जन. आता मध्ये पाणी घ्या. सगळ्यांनी म्हणा यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी उत्तमे शिखरे जाता भूयां पर्वत मूर्धनि ब्राह्मणोभ्यो अनुज्ञाता गच्छ देवी यथा सुखम. दोन पाणी सोडा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. इथं आता प्रातःसंध्याचा संपला आहे. आता काय करा, सर्व देवतांना नमस्कार आहे, सर्व दिशांना नमस्कार आहे. म्हणून प्रत्येक दिशेला नमस्कार करा. आता पहिला म्हणा ओम प्राच्यै दिशे इंद्राय नमः. ओम अग्ने दिशे अग्नेये नमः. ओम दक्षिण दिशे यमाय नमः. ओम दैत्य दिशे नैऋत्ये नमः. ओम पश्चिम दिशे वरुणाय नमः. ओम वायव्य दिशे वायव्ये नमः. ओम उत्तर दिशे कुबेराय नमः. ओम ईशान्य दिशे ईश्वराय नमः. ओम ऊर्ध्व दिशे ब्रह्मणे नमः. ओम अधस्थ दिशे विष्णवे नमः. ओम अवांच दिशे अनंताय नमः. दोन वेळा पाणी सोडा परत. आता आपण हा जप केला आहे, देवाला सांगणार आहोत. म्हणून जप निवेदनम. हातामध्ये पाणी घ्या. ओम देवागातो इत्यादी वनसस्कृतपृषीरवादो देवतां विराटचन्दा जप निवेदनं विनियोगः.
मनसर्विणी ओम देवा गातु विदु गातुं वित्वा गातुमित् मन सस्पत इदं देवं यज्ञं स्वाहा स्वातेधाम अनेन यथाशक्ति यथासंख्येन प्रातःसद्या अंगीभूतं गायत्री जपाख्येन कर्मणा श्री सूर्यनारायण प्रियतान्न मम आता सर्वांना नमस्कार आहे. हात जोडा सगळ्यांनी. आपल्या गोत्राचा उच्चार करा. आपलं स्वतःचं नाव घ्या. झालं म्हणा. ब्रह्मरूपे गायत्री त्वाम अभिवादयामि. भो वैश्वनरः त्वाम अभिवादयामि. भो सूर्य चंद्र असो युवाम अभिवादयामि. भो माता पिता युवाम अभिवादयामि. भो आचार्य त्वाम अभिवादयामि. आकाशात् पतितं तोयं सर्वदेव नमस्कारः. केशवं प्रतिगच्छति. अनेन प्रातःसन्ध्या जपाख्येन कर्मणा श्री भगवान परब्रह्म स्वरूपी श्री सविता सूर्यनारायण प्रियतान्न मम ओम तत्सत् ब्रह्मार्पणस्तु. ओम तत्सत् ब्रह्मार्पणस्तु. ओम तत्सत् ब्रह्मार्पणस्तु. यस्य भूत्या च नामोक्त्या तपो यज्ञ क्रिया दिशु न्यून्यं संपूर्णा याति सद्यो वन्दे तमच्युतं. ओम विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. नमस्कार करा. याच्यातलं पाणी डोळ्याला लावा. सर्व पाणी थोडं अंगावर शिंपडून घ्या. उरलेलं पाणी झाडाला घाला. सगळ्यांनी आपलं आसन आणि हे उचला. श्री गुरुदेव. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.